हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे होता शिवांशचा बड्डे. तर हा व्हिडिओ ना मी अश्विनी आबासाहेब ब्लॉग हे एक माझं अजून एक ब्लॉगचं चॅनल आहे, तर मग त्यावरती टाकलेला आहे. पण त्या चॅनलवरती खूप जास्त दिवसाचे व्हिडिओ टाकत नाही, त्यामुळे तो खूप जणांना सजेस्ट नाही झाला. आणि इथे ना लाईट गेली होती शिवांशच्या बड्डेला नेमकंच, आणि त्याच्या आदल्या दिवशीच आमचं इन्व्हर्टर बिघडलं. आणि ते बिघडलेलं इन्व्हर्टर दुकानात नेऊन पण ते रिपेअर नाही झालं. म्हणजे त्यांनी सांगितलं का आता हे रिपेअर नाही होणार, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन घ्यायला लागणार सांगितलं. आणि त्यातच दुसऱ्या दिवशी ते बड्डे होता आणि लाईट तीनदा जायची, सारखीच जायची, आणि इन्व्हर्टर पण नाही. आणि दुसऱ्या दिवशी बड्डे झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी इन्व्हर्टर आपोआप चालू झालं. म्हणजे त्याला ना रिपेअरिंग करायची वेळ, आधी रिपेअरिंगला घेऊन गेलो तर त्यावेळेस रिपेअर नाही झाला. त्यानंतर ते आपोआपच रिपेअरिंग म्हणजे मनानेच चालू झालं त्यानंतर. आणि देवांशचा आणि शिवांशचा बड्डे सोबतच असतो. खूप जणांना माहिती शिवांश आणि देवांशची एकच दिवसाची, म्हणजे प्रियंका आणि सपनाची एकच दिवसाची डिलिव्हरी आहे. तर तिकडे देवांशचा बड्डे होता ना, तिकडंच सुद्धा त्यांना असंच सेम झालं. म्हणजे त्यांचं पण इन्व्हर्टर लो होऊन गेलं होतं, कारण की दिवसभर लाईट नव्हती आणि इन्व्हर्टर लो होऊन गेला. आणि मग त्यानंतर लाईटच गेलेली होती. तर म्हणजे दोघांचं सेमच झालं बड्डे. सेपरेट जरी बड्डे केला ना तरी बड्डे सेम, म्हणजे लाईटीचा प्रॉब्लेम आला त्यांचा. तर ह्या प्रियंकाच्या सासूबाई होत्या आणि सासू सासरे तिची जाव सगळे आलेले होते बड्डेला. आणि शिवांशचे पप्पा नव्हते आले, कारण की त्यांना सुट्टीच नाही भेटली, तर त्यामुळे ते बड्डेला काही आले नाही. तर शनिवारचा बड्डे होता, तर शनिवारी मग त्यांना सुट्टीच नाही भेटली, तर त्यामुळे ते शनिवारची नाही आले. पण मग रविवारची आज आहे रविवार, तर ते आज येणार होते. तर मिस्टर त्यांना काळेदाजी आणि मिस्टर त्यांना कोपरगावपर्यंत आणायला पण चालले होते, कारण की त्यांना ना संगमनेरमध्ये बस नव्हती भेटली. असं म्हणजे ते तिकडून बसने आले होते, पण संगमनेरमध्ये त्यांना लई उशीर झाला बस भेटण्यासाठी. तर मग कोपरगावपर्यंत आले होते. तर मग तिकडं ते आणण्यासाठी गेले होते शिवांशच्या पप्पांना. तर मग एका दिवसासाठी म्हणजे त्यांना सुट्टी तर नाही भेटली, आणि मग बड्डेचं कॅन्सल झालं. आणि दुसऱ्या दिवशी ते कंदुरीच्या जत्रेसाठी आले. तर त्यावेळेस मिस्टर आणि काळेदाजी आणि माझे मिस्टर प्रियंकाला चिडवायचे, बघ तू बोलवलं तरी नाही आले, म्हणजे आम्ही बोलवलं तर लगेच आले असं. पण मग रविवारची त्यांना सुट्टी होती, रविवारची जत्रा होती म्हणजे आज, तर म्हणून त्यांना सुट्टी होती म्हणून ते आले. आणि आदल्या दिवशी त्यांना सुट्टी भेटलीच नाही, तर त्यामुळे शिवांशच्या बड्डेला त्यांना येता नाही आलं. तर मग ते दुसऱ्या दिवशी आले. आणि इथे मी शिवांशला ओवाळत होते. आणि शिवांशचा देवांशचा ना सोबत बड्डे इकडेच करायचा होता, पण मग नंतर त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला आणि त्या देवांशचा बड्डे त्यांनी तिकडंच करायचं ठरवलं. सपनाचं आणि प्रियंकाचं ठरलेलं होतं की आपण शिवांश देवांशचा बड्डे इकडं करू, कारण की आता सुट्ट्या लागलेल्या होत्या, तर मग इकडंच येणार होते. तर मग त्याच्यामुळं त्यांना काही म्हणजे त्यांचा अचानक प्लॅन कॅन्सल झाला. त्यांनी देवांशचा बड्डे तिकडे केला आणि ते शिवांशचा बड्डे असल्यामुळं मग. आणि दरवेळेस काय होतं, दोघांच्या बड्डेला त्यांचा सेपरेट जर असलं ना आम्हाला कुणालाच जाता येत नाही. एकदा देवांशचा तिकडे बड्डे होता, शिवांशचा पुण्याला होता, तर मग असं होतं शिवांशचा जायचं का देवांशच्या बड्डेला जायचं. तर त्यामुळे मग आम्ही दोघांच्या पण बड्डेला जात नव्हतो. आणि ज्या त्यांचा पहिला बड्डे होता ना त्यावेळेस पहिल्या बड्डेला आम्ही गेलो होतो. तर आता संध्याकाळचे 8 वाजले आणि अशोक चाललाय स्वयंपाकाची तयारी. मी चालला आता आम्हाला आणायला काय पाहुण्यांनी. काय आज काय बनवले? आळूच्या वड्या. तर चला आता आपण जाऊ विराला ना, आता गपची आतमध्ये आणावला नाही तर विरा म्हणून कुठं चालले. जेवढं गिरणीचं बटन दाबा हा 5 मिनिटांनी. आवाज येतो ना याच्यात. शिवड्या ए शिवडी का पप्पाला आणायला चाललंय? पप्पाला आणायला चाललंय, पप्पाला अमोलला यायचं तुला? साहेब कपडे गरीबाची येते मागं ठेव आणि तो डबा काढा खाली. तर फायनली आम्ही आलोय आता कोपरगाव मध्ये साडूंना घ्यायला. मोठे साडू आले, मी आलोय कोपरगावच्या स्टँडवर थांबलोय. आणि अमोलची वाट बघू राहिला, अजून अमोलची बस नाही आली, कारण अमोल संगमनेर मधून आहे ना शिवशाहीमध्ये बसले ना, आता येऊ राहिले. तुम्ही गेले असते, तुम्ही थांबले असते आज घरी, तर तुम्ही बरोबर झाला असतो. हा ना, संगमनेरला थांबला असतं मग ते मुक्कामी थांबले असते तिथे. पण आता रात्री शिवचा बर्थडे होता म्हणलं. हा ना, आणि शिवच्या बर्थडेला येता नाही आला त्यांना, पण आमचा आग्रह आज आम्ही जरा जास्तच केला, त्याच्यामुळे आज साडू आलेले.
काळे पाटलांना थोडा जास्तच आग्रह जास्तच आग्रह केला त्याला सकाळी म्हणलं यावंच लागेल तुम्हाला. तर आलेले आम्हाला जरा मान राखून आमच्या आला आज आग्रह केला. काल मुलाच्या बर्थडेला नाही आले पण आज कंदोरीला आले. कंदोरीला आले ते. तर बघू आता त्यांची मुलाखत घेऊ आल्यावर. बघू त्यांच्याकडून जरा आता थोडस काहीतरी मुलाखत घ्यावं लागेल चांगलीच. हा चांगलीच मुलाखत घेऊ त्यांची. हो चला आता येतील बस बघू मग. तर अमोल शेठ आलेले आता शिवशाही मध्ये बसून. अजून काय उतरले पोलीस अमोल सर फार लोड आला असं ना अमोल सरांना आज. साडू आले बरं का. बसा साडू आले मग आता. परत बसची यायची इच्छा नाही राहिली का? का बरं काय थकले भारत काय ते उलट तुम्ही डायरेक्ट शिर्डी यावं लागत आधीच आता निघतानी. तुम्ही बसले संगमनेरला का आला? मला वाटलं भेटेल देऊन का डायरेक्ट. तर फायनली आता आलोय आम्ही घरी. झटकू नका पाय नका पुसू जाऊ दे. उघडू का मी? कोण आलं? कोण आहे रे? अय्यो तिकडे पाहा शिव शिव पाहा शिव पाहा शिव शिव. तिची क्रीम आहे बरं ती. ए पप्पाला घेऊन आला ना तुझ्या शिव बघितलं ना? हा पार आता एकदम खुश झालाय पार. कोण आलं रे विरा? पावणे 11 वाजले. चला हो चला जेवण करून घ्या उठा. चला ना. डिबी बसले जेवायला साडू. तिला मागे थोडं आणू ती का घाला ना हात.